जसा UPSC करण्याचा विचार अनेकदा मनात येतो, पण लगेचच हा विचार येतो की मी हे कधीच करू शकणार नाही. जेव्हा एखादी गोष्ट आकर्षित करत असते तेव्हा तिला लगेच करिअर बनवायचं नसतं. जेव्हा कोणती गोष्ट आकर्षित करत असते ना, तिच्या जवळ जाऊन तिला समजून घेतात. माझ्या मनात हे खूप तीव्रतेने आलं की मी ही परीक्षा कधीच क्लिअर करू शकणार नाही आणि माझ्याकडून हे कधीच होणार नाही. तुम्ही म्हणालात की तुम्ही बॅडमिंटन मध्ये नॅशनल खेळून आलात. मी बॅडमिंटनचं त्यानंतर तुमच्याकडनं नावच ऐकलं नाही. कुठे नाही बॅडमिंटन? मी 2-3 ब्युरोक्रेट्सची आत्मचरित्र वाचली आणि एक दोघांचीच भेट झाली. असं नाही चालत बाळा, असं नसतं. कारण मी खूप एका लहान शहरात मेन स्ट्रीम सगळे असं करतात, मी सुद्धा करीन. अशा गोष्टींमध्ये प्रेम कुठेच नसतं बाळा. आणि आयुष्यानं अशा गणितावर चालत नाही. त्यासाठी प्रेम लागतं. आणि मला खूप जास्त त्रास होतो जेव्हा मी एखाद्या तरुण व्यक्तीला पाहतो ज्याच्याकडे प्रेमापेक्षा जास्त भीती असते. मी वारंवार विचारतो, बेधडक जगण्यात अडचण काय आहे? नमस्ते आचार्यजी. मी लहानपणापासूनच अशी विद्यार्थिनी राहिली आहे जी अभ्यासात आणि इतर गोष्टींमध्ये खूप परफॉर्मन्स ओरिएंटेड आहे. म्हणून 10वीत मी टॉप केलं आणि त्या वर्षी मी बॅडमिंटनमध्ये नॅशनलसुद्धा खेळले. त्यानंतर मी ठरवलं की मला वैद्यकीय क्षेत्रात जायचं आहे. जेव्हा मी तयारी करायला सुरुवात केली आणि विषय थोडे कठीण व्हायला लागले तेव्हा माझ्या मनात ही गोष्ट खूप घट्ट बसली की मी ही परीक्षा कधीच क्लिअर करू शकणार नाही आणि माझ्याकडून हे कधीच होणार नाही. त्यावेळी भीतीमुळे मी हे पाहू शकत नव्हती की मी प्रत्येक विषय खूप मनापासून वाचायचे आणि चांगली कामगिरी करत होते आणि सगळ्यात उत्तम मार्क्स मिळवत होते. त्यानंतर माझा BHUमध्ये प्रवेश झाला आणि मी तिथे UPSCची तयारी सुरू केली. तयारी हळूहळू सुरू झाली, पण तीच गोष्ट माझ्यासोबत पुन्हा घडली. जेव्हा मी इतर लोकांना पाहिलं जे आधीपासून तयारी करत होते किंवा जेव्हा गोष्टी कठीण व्हायला लागल्या आणि मला समजण्यात थोडी अडचण यायला लागली, तर मदत घेण्याऐवजी माझी भीती अजून जास्त वाढली की मी हे सुद्धा करू शकणार नाही. कोणी जास्त लक्षही दिलं नाही. पदव्युत्तर प्रवेश परीक्षेची जेव्हा मी तयारी केली तर मला वाटलं माझं कुठेच सिलेक्शन होणार नाही. जेव्हा निकाल आला तेव्हा मी पाहिलं की पहिल्या 5 केंद्रीय विद्यापीठांमध्ये मी टॉप केलंय. तेव्हा मला हे जाणवलं की जर मी कष्ट घेतले असते, मी एकाग्र राहिली असते, तर जी माझी ध्येय होती ती मी मिळवू शकली असते. त्यानंतर मी मास्टर्ससाठी दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये प्रवेश घेतला आणि तिथे पुन्हा माझी परिस्थिती अशी व्हायला लागली की त्या लोकांना माहिती यांना कुठे जायचंय, हे तर माझं ध्येयही नाहीये. मी घाबरत घाबरत इथपर्यंत आली आहे. मी तुमच्या सत्रांमधून ही समजू शकते की मी त्या बुद्धिमत्तेला माझी ओळख बनवून घेतलं होतं, तर ते गमावण्याची भीती एवढी जास्त होती की मी माझ्या ध्येयाच्या दिशेने मेहनतच करू शकले नाही. त्यानंतर माझ्या मनात आलं की मी चुकीची आहे, मी खूप मोठी चूक केली आहे आणि मी खूप मोठा मूर्खपणा केलाय. पण आता मी पुढे माझ्या आयुष्यात काय ध्येय ठरवू, मी काय निर्णय घेऊ? तुमचा जो प्रश्न आहे ना, तो 10 ठिकाणी विखुरलेला आहे. तो 10वी पासून आतापर्यंत इथे विखुरला आहे, तिथे विखुरला आहे. गोष्ट खूप साधी आहे. कोणत्याही ध्येयासाठी मेहनत तर तेव्हा होते ना जेव्हा आपलं आणि त्या ध्येयाचं नातं माहीत असतं. 10वीच्या गुणांवर जाऊन आता ते आज खूप सहज मिळतात. 10वीचे गुण कोणत्याही प्रकारे आयुष्यात स्पष्टतेचं प्रतीक नसतात. खूप लोकांना 10वीत अगदी काही न करता असेच गुण मिळतात. खूप अगदी साध्या दर्जाचे, किंबहुना माझ्यासारख्या मूर्खाचे आले होते, तर त्यात काही विशेष नाही आहे. पण जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षांबद्दल बोलता, आयुष्यात काय करायचे आणि त्यात कशा प्रकारे आपला प्रयत्न आणि वेळेची गुंतवणूक करायची, तर त्यासाठी आपल्या ध्येयाशी आपलं एक मोठं प्रेमाचं नातं असायला हवं. तरच मेहनत होऊ शकते. आणि ते जे प्रेम आहे ते तुम्हाला कोणताही मानसशास्त्रज्ञ सांगणार नाही. तुम्ही असाच कोणत्याही गोष्टीची तयारी कराल, मग ती वैद्यकीय प्रवेश परीक्षा असो किंवा सिव्हिल सर्व्हिसेस असो, तर त्यात काही होणार नाही आहे. जेव्हा प्रेम असतं ना, तर हेही स्पष्ट असतं की किती करायचंय. माणूस पूर्ण बुडून करतो आणि प्रेमच हेही सांगून देतं की आता अजून करण्याची गरज नाहीये. प्रेमाच्या पुढच्या पायरीवर चढण्याची वेळ आली आहे. आता याच पायरीवर बसून राहण्याची गरज नाहीये. तिथे सगळी स्पष्टता येऊन जाते. नाहीतर तुम्ही जो प्रश्न विचारत आहात तो तर हजारो लाखो लोकांचा आहे की काय करू आणि काय नको. याचं ऐकलं तर गोंधळलो, त्या गोष्टीत लागलो तर घाबरलो, त्या गोष्टीत काही दिवसांपर्यंत मेहनत केली, त्यानंतर लक्ष विचलित झालं.
लक्ष विचलित होणं, एकाग्रतेचा अभाव, स्पष्टतेचा अभाव, या सगळ्याचं एकच उत्तर असतं, प्रेम. प्रेम असेल तर एकाग्रता आपोआप बनून जाते आणि स्पष्टतेशिवाय प्रेम होऊच शकत नाही. का जायचंय वैद्यकीय क्षेत्रात? काय कारण आहे? तुमचं वैद्यकीय क्षेत्राशी काय नातं आहे? का जायचंय? आता का सायकोलॉजिस्ट बनायचंय? का? आणि जे तुम्ही 5-7 पर्याय सांगितले ते का करायचे? खूप काळापूर्वीची गोष्ट आहे, त्याची रेकॉर्डिंग असेल, तुम्ही ऐका. युअर टार्गेट्स आर नॉट युअर टार्गेट्स. माझ्या मते IIT दिल्लीचे विद्यार्थी होते, 2011ची गोष्ट असेल. युअर गोल्स आर नॉट युअर गोल्स, असं काहीतरी होतं. तुमची ध्येय तुमची नाहीतच, तर तुम्ही त्यांच्या मागे किती काळापर्यंत चालू शकाल? हो, जे लहान सहान असतं ते चालून जातं. उदाहरणार्थ, तुम्ही बसला आहात आणि आईने सांगितलं, बेटा एक ग्लास पाणी आणून दे. ते पाणी तुम्हाला प्यायचं नाहीये, पण तरी पाणी तिच्यामध्ये ठेवलंय, तुम्ही जाल आणि आणून आईला द्याल. ठीक आहे, तेवढं चालून जातं. पण आता तुम्ही म्हणा की याच प्रकारे तुम्हाला UPSCची तयारी करायची आहे, तर नाही चालणार ना, कारण तिथे गोष्ट किचनमधून पाणी आणून देण्याची नाहीये. तिथे तुम्हाला कमीत कमी 2 वर्षे द्यावी लागते. पूर्ण जी प्रक्रियाच आहे ती 1 वर्षापेक्षा जास्त चालते. आणि काही महिने तुम्ही कमीत कमी तयारीचंही माना, तर एकूण मिळून सुरुवातीपासून शेवटापर्यंत 2 वर्ष लागून जातं. 2 वर्षे अशा एखाद्या गोष्टीत कशी द्याल ज्याच्याशी प्रेमच नाहीये? आश्चर्याची गोष्ट ही आहे की लोक 2 नाही 10 वर्ष सुद्धा देऊन टाकतात, आणि 10 वर्षे देऊनही त्यांना काही मिळत नाही. आणि ते जे 10 वर्षे देणार आहेत, केवळ योगायोगाने त्यांच्यापैकी कुणाची लाखामधून एकाची निवड झालीच. तर जेव्हा कुणाची निवड होते तेव्हा अनेकांना हा गैरसमज होतो की प्रेमाशिवायही जर यश मिळू शकत असेल तर आम्हालाही मिळू शकतं. तर ते ऐकायचं पाहून त्याच्या मागे मागे न जाणो किती जण जातं. प्रेमाशिवाय ज्या दिशेने जात आहात त्या दिशेने काही साध्य होणार नाहीये. तुम्ही तेच सगळे पर्याय सांगत आहात जे मुख्य प्रवाहातील आहेत, जे बहुसंख्य विद्यार्थी निवडतात. तुम्ही सुद्धा त्याच गोष्टी करताय. तुम्हाला का निवडायचंय? तुम्ही म्हणालात की तुम्ही बॅडमिंटनमध्ये नॅशनल घेऊन आलात. मी बॅडमिंटनचं त्यानंतर तुमच्याकडनं नावच ऐकलं नाही. कुठे गेलं बॅडमिंटन? आचार्यजी, ते यासाठी कारण मी एका खूप लहान शहरातून होते. तर जेव्हा ट्रेनिंगची गोष्ट आली तर या शहरात कोणताही प्रशिक्षक नव्हता, आणि पालकांचं हे होतं की तू अभ्यासावर लक्ष केंद्रित कर. प्रेमात हे थोडीच पाहिलं जातं. आजच आपण सत्रात काय बोलत होतो? अब चाहे मार उठे या बाबा, यार तेरी बाह पकडली. आचार्यजी, ते नाही, म्हणजे जे माझे कोच इथेही शिकवायचे, म्हणजे एका असेसमेंट नंतर त्यांना हे होतं की तुम्ही या पातळीपर्यंत स्कूल नॅशनल गेम्स असतात, SGFI नॅशनल्स, तिथपर्यंत तुम्ही केलं, म्हणजे तिथपर्यंत करण्यातही खूप जास्त एफर्ट लागतात. तुम्ही माझं मूल्यमापन करून सांगून दाखवा की गीता तुम्ही जिथपर्यंत शिकलीये तिथपर्यंत करू शकता, त्यापुढे नाही करू शकत. तुम्ही बोलून दाखवा मला. तुम्ही माझं मूल्यमापन करून मला सांगून दाखवा, आचार्यजी तुम्ही जेवढी पुस्तकं शिकवली तेवढी शिकवली, त्यापुढे नका शिकू, तुमची ती पातळी नाहीये. तुम्ही बोलून थांबवा मला. हे कोणतं प्रेम आहे जे इतरांच्या मूल्यांकनावर अवलंबून आहे, आणि जे याच्यावर अवलंबून आहे की मी लहान शहरातून आहे की मोठ्या शहरातून? मी आता तुम्हाला बॅडमिंटन खेळाडू बनण्यासाठी सांगत नाहीये. आता तुमचं वय काय होत असेल? 24. तर आता तर बनू तर अजूनही शकता. आचार्यजी, म्हणजे खेळायला तर मी पुन्हा सुरुवात केलीच आहे, बस हीच तर कारण गोष्ट तुम्ही आहे. खेळता तर तुमचा अभ्यासही चांगला होतो. मी केलं तर त्याचसाठी. मी खेळतीये तर, आणि माझी स्ट्रेंथ ट्रेनिंग करण्याची खूप काळापासून इच्छा होती, तर मी जिम सुद्धा जॉईन केली आहे. मी सुद्धा ध्येय ठेवलंय की जर पाय चालत राहिले तर टेनिसमध्ये स्पर्धा खेळायला जाऊ आणि कम्युनिटीवर त्याचं थेट प्रक्षेपण करू. कोण येऊन आपल्याला सांगेल? कोणता डॉक्टर येऊन म्हणेल की नाही करू नका? कोणता कोच येऊन म्हणेल की नाही तुमची प्रतिभा नाहीये? करायचं आहे तर करायचं आहे. तुम्ही जितक्या गोष्टी बोलत आहात ना त्या सगळ्या अगदी ठरलेल्या आहेत, मुख्य प्रवाहातील आहेत. सगळे असं करतात, मी सुद्धा करेन. अशा गोष्टींमध्ये प्रेम कुठेच नसतं बाळा. पण आयुष्य ना अशा गणितावर चालत नाही, त्यासाठी प्रेम लागतं. आणि मला खूप जास्त त्रास होतो जेव्हा मी एखाद्या तरुण व्यक्तीला पाहतो ज्याच्याकडे प्रेमापेक्षा जास्त भीती असते. विचारतो वारंवार, बेधडक जगण्यात अडचण काय आहे? जा ना कोणत्याही दिशेने. काय म्हणजे करिअर म्हणजे काय असतं? किती पैसे हवेत आयुष्यात? आता तुमचा किती खर्च आहे महिन्याचा? खूपच कमी आचार्यजी, 3 महिन्यात 10,000 फक्त.
समजा महिन्याचा 10,000 आहे, 3 महिन्यांचा नाही, तर एवढं पण कमावणार नाही का? करिअर म्हणजे काय असतं? करिअर म्हणजे प्रेम असायला हवं ना. प्रेम असेल तर हे 10,000 20,000 मी म्हणतो 40-50,000 सुद्धा खूप सहज येऊ शकतात. कोणती मोठी गोष्ट एवढा पैसा. आणि एक व्यक्ती जी आत्ताच तिच्या प्रवासावर निघतेय, ती आत्ता तिच्या 20-25च्या वयात आहे, किमान 30 पर्यंत पोचते. तिला यापेक्षा जास्त पैसे हवेत तरी का? तुम्हाला इतर कोणत्या मार्गाने मोठे खर्च करायचे, काही करायचंय, त्यासाठी पूर्ण आयुष्य पडलंय. तर करिअरचा अर्थ तर असायला हवा प्रेम, शोध, फिरणं, जाणून घेणं, अनुभव गोळा करणं, बरोबर. त्याच्याऐवजी आपण करिअरचा निकष बनवून घेतो की सगळ्यांनी म्हणावं की खूप मोठी परीक्षा पास केली, खूप मोठी नोकरी लागली, खूप सगळे पैसे मिळाले. खूप मोठ्या नोकरीचाही आपला हाच निकष असतो की त्यात पैसे भरपूर मिळतात. करिअरबद्दल काळजी आहे तरी का? सांगा ना. पैसे तर तुम्हाला मिळूनच जातील. तुम्ही तर आत्ता बोलत आहात की महिन्याचा 3,000 खर्च करता. मी म्हणतो 3,000च्या ऐवजी जर तुम्ही 20-30 हजारही करता तर तितकेही तुम्हाला मिळून जातील. ही आजच्या काळात कोणती मोठी गोष्ट नाहीये. लक्ष पैशाकडे तर असायलाच नको ना. लक्ष तर दुसऱ्या दिशेने असायला हवं. ज्या दिशेने असायला हवं तिकडे मनच नाहीये. स्वतःला विचारा, मी कशी आहे? बसा आणि जशी तुमच्यासमोर तुमच्यासारखंच व्यक्तिमत्व बसले तिच्याशी बोला. मग तिला विचारा की तू मनापासून सांग, तुला काय हवंय, मनापासून सांग. आणि मग हे नका पाहू की गोष्ट प्रॅक्टिकल किती. हा जो शब्द आहे ना प्रॅक्टिकल, ही खूप मोठी मूर्खता आहे. जेव्हा प्रेम असतं तेव्हा सगळं प्रॅक्टिकल होऊन जातं. समजते गोष्ट. म्हणतात ना प्रेम असेल ना तर जो लंगडा असतो तो चालायला सुरुवात करतो, तेही प्रॅक्टिकल होऊन जातं. प्रेम असेल तर अंधाराला दिसायला सुरुवात होते, सगळं प्रॅक्टिकल होऊन जातं. आजारी माणूस उड्या मारायला सुरुवात करतो, सगळं प्रॅक्टिकल होऊन जातं. ती गोष्ट असायला हवी आणि ती काय बाहेरून आणण्याची गोष्ट नाहीये, ती सगळ्यांमध्ये असते. पण प्रेम भीतीखाली लपवलेलं असतं. जो माणूस जेवढा भित्रा असेल तो प्रेमासाठी तेवढा कमी पात्र असेल. प्रेमाची सगळी पात्रताच भीतीखाली संपून जाते. तर ती सगळ्यांमध्ये असते. एकदा असा विचारा स्वतःला, जर मी घाबरलेले नसते तर मी काय निर्णय घेतला असता, हे विचारत जा. कोणत्याही टप्प्यावर हा प्रश्न आहे की जर मी घाबरली नाहीये तर मी काय निर्णय घेईन. एकदम भीती नसेल, मला घाबरवणारा कोणी नाहीये, माझ्यावर कोणतीही भीती नाहीये. माझ्यावर आता भीती नाहीये तर लोभही नसेल. लोभ असतो तर भीती असते. तर माझ्यावर कोणतीही भीती नाहीये तर आता सांगा माझा निर्णय काय असेल. लिहून टाका. असंच फक्त लिहित तर राहू. त्या निर्णयावर चालायचं थोडीच आहे. आणि मग त्या निर्णयावर चालून जा. जर स्वतःला आधीच सांगाल की जो निर्णय लिहू त्यावर चालावं लागेल तर आत जो बसलाय ना तो लिहूच देणार नाही. आधी अच्छा, जर हायपोथेटिकली फक्त गृहीत धरून फर्ज करा, कल्पना करा, जर मी घाबरले नाहीये तर मी या जागेवर काय करीन, ते लिहून टाका आणि मग करून टाका. करिअर असं बनतं. अच्छा, ज्याला प्रश्न विचारत आहात, ज्याला काहीतरी समजत असाल म्हणूनच त्याला प्रश्न विचारत आहात, माझं काय करिअर आहे. नाही, तुम्ही तर IIT IIM. अच्छा, एक गोष्ट सांगा, IIT IIM करून हे करणं जास्त सोपं आहे की जास्त कठीण? प्रामाणिकपणे बोला. कठीण. कठीण आहे ना. कारण कितीतरी रस्ते उघडतात आणि खूप साऱ्या लोभाच्या गोष्टी उभ्या राहतात. मी काहीच नाहीये, पूर्णपणे बेरोजगार आहे, रस्त्यावरचा माणूस आहे, मला काही येत जप नाही, आयुष्य अगदी उद्ध्वस्त आहे माझं. तर बाबा बनणं सोपं आहे की ते सगळं सोडून बाबा बनणं सोपं आहे? देवा जास्त सोपं आहे. ज्या बहुतेक बाबांना तुम्ही पाहता त्यांच्याकडे काही होतं तरी का सोडण्यासाठी? ते स्वतःला त्यागी म्हणतात. त्यांनी कशाचा त्याग केलाय? तुमच्याकडे काय होतं? ना तुमच्याकडे शिक्षण होतं, ना तुमच्याकडे नोकरी होती, ना तुमच्याकडे व्यापार होता, ना तुमच्याकडे काही ज्ञान होतं. तुम्ही काय त्यागलंय? तुम्ही कसले बाबा आहात? ठीक आहे, आता मी तुमच्यासमोर बसलोय, खूप साऱ्या गोष्टी होत्या ज्या बोलवत होत्या, सगळ्या प्रकारचे लोभ हात पसरून उभे होते, या स्वागत करत होते. आणि हे जे करतोय हे करिअर आहे. प्रेम ही सर्वात मोठी गोष्ट आहे. आणि जेव्हा तुम्ही हे करता मग सांगा, आता तुम्ही 24च्या वयात आहात, एवढं समजता की बिझनेस प्लॅन तर माहिती आहे. जे मी करतोय हे काम कोणत्याही प्रकारच्या बिझनेस प्लॅनने होऊ शकतं का? किंवा कोणत्याही प्रकारच्या प्लॅनने होऊ शकतं का?
बस होऊन जातं. जेव्हा प्रेम असतं ना, तर पुढचा रस्ता आपोआप बनून जातो. तुम्हाला माहीतही नसतं कसा बनेल, विना योजनेचा बनतो. आचार्यजी, जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही काही अनुभव गोळा करता, तुम्ही जग पाहता, तर तुम्हाला मग कळतं की मला काय हवंय आणि मला काय करायचंय. तर जसं मी तुम्हाला म्हटलं की माझे काही अनुभव राहिलेत, जसं की मेडिसिन का करायचंय, तर मी वारंवार हॉस्पिटलमध्ये गेलीये कारण मी बऱ्याचदा आजारी असायचे. तर तिथे जेव्हा बेडवर झोपले किंवा काही आहे आणि जे काही इंटर्न्स आहेत, जे विद्यार्थी आहेत त्यांना पाहायचे, तर ही गोष्ट मनात यायची की ते जे काम करतायत ते मलाही करायचंय. म्हणजे हे असं यायचं. ते जे काम करतायत त्यांच्याशी बोललात, ही 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 करिअर निवडण्यात महत्वाची गोष्ट आहे. याला समजून घ्या. जेव्हा कोणती गोष्ट आकर्षित करत असते तर तिला लगेच करिअर बनवायचं नसतं. जे काही आकर्षित करत असतं ना, त्याच्या जवळ जाऊन समजून घेता. नाहीतर अनेकदा तर खूप आकर्षक वाटतं. जेव्हा तुम्ही 10वी-12वीत असता तर तुम्ही पाहिलं की कोणीतरी हँडसम इंटर्न आहे, तो पांढरा कोट घालून आलाय, आकर्षकही वाटतोय, ज्ञानीही वाटतोय, तुमच्यापेक्षा वयानेही मोठा आहे आणि हँडसम सेक्सी वाटतोय, तर एकदम वाटतं हाय हाय मलाही डॉक्टर बनायचंय. आत्ता ठीक आहे, वाटण्यात काही अडचण नाही. वाटलं तर वाटलं. त्याच्या आयुष्यात डोकावून पहा ना, त्याच्याशी थोडं बोला ना. तुझं आयुष्य काय आहे, तू काय करतोयस सकाळपासून संध्याकाळपर्यंत, तुझी प्रेरणा काय, तुला हवंय काय, तुझा लोभ काय आहे, तुझी इच्छा काय, तुझा उद्देश काय आहे, या सगळ्या गोष्टी त्याला विचारा. कोणतीही गोष्ट आकर्षित करू, आकर्षणात वाईट काही नाहीये, पण जी गोष्ट आकर्षित करेल तिच्याबद्दल अज्ञानी राहणं हे वाईट आहे. जी गोष्ट आकर्षित करेल तिच्या मग जवळ जाऊन तिला समजा ना. आकर्षण जर टिकून राहण्यासारखं असेल तर टिकून राहील, नाहीतर जेव्हा तुम्ही जाऊन तपास कराल तर आकर्षण रंग पडेल. ठीक आहे, करिअर असं बनतं. आयुष्याला जाणून समजून आपोआप स्पष्ट होत जातं हे नाही हे. आणि जेव्हा अशा प्रकारे करिअरचं निर्धारण होतं ना, तर ज्या रस्त्यांचा तुम्ही विचारही केला नव्हता, तुम्ही त्या रस्त्यांवर चालायला सुरुवात करता. नाहीतर बसून विचार करा मला कशा प्रकारचं करिअर करायला हवं. बसून विचार करत आहात, त्याने नाही होणार. ही एक नैसर्गिक प्रक्रिया असते. तुम्ही आयुष्यासोबत एक एंगेजमेंट करता. जेव्हा ती करता तर आयुष्य मग आपोआप काही रस्ते उघडतं, एकदम वेगळे रस्ते. असंही असू शकतं त्यांच्यावर आधी कोणी चाललंही नसेल, पण तुम्हाला कळतं की तेच रस्ते तुमचे आहेत, तेच रस्ते प्रेमाचे आहेत. पुन्हा सांगतोय, खूप वाईट आणि लाचार असतं ते आयुष्य ज्याच्यात तुम्ही पैसे कमवण्यासाठी ते काम करत असता, ज्याच्यात प्रेम नाहीये आणि संपूर्ण जग तेच काम करत आहे. म्हणूनच या जगाशी माझी एवढी लढाई आहे, कारण हे सगळे अडकलेले लोक आहेत. मी वारंवार सांगतो, 2 कामं प्रेमाशिवाय नाही केली पाहिजेत. एक म्हणजे कुणाची साथ आणि दुसरं म्हणजे नोकरी. आणि जगातले जितके लोक आहेत ना, खास करून भारतात, या सगळ्यांनी पहिली गोष्ट म्हणजे प्रेमाशिवाय जोडीदार निवडला आणि दुसरं म्हणजे प्रेमाशिवाय नोकऱ्या करतायत. आता सांगा ही माझ्यासोबत कसे येतील. यांना तर द्वेष आहे माझ्याबद्दल, कारण मी यांना दाखवतोय की यांचं आयुष्य किती द्वेषपूर्ण आहे. ते काम स्वतःसोबत होऊ देऊ नका. 2च जागा असतात ना जिथे आपला वेळ घालवाल, ऑफिस आणि घर. ना ऑफिसमध्ये प्रेम आहे ना घरात प्रेम आहे, तर जगणार कसं. ऑफिसमध्ये बस असंच कटकट करत काहीतरी करताय की पैसे मिळतील, पगार मिळेल. तर काय करताय, गुदमरताय, जीव देताय, उद्ध्वस्त होताय. अजून काय करताय, फिरून घरी येता तिथं मुलं ओरडतायत, मुलं कुठून आली, बस अशीच आली वासनी पोटी. प्रेमाचं तर कोणतं नातं कधी नव्हतंच, कसं जगणार. मी काही मेडिकल प्रोफेशनल्सशी बोलण्याचा प्रयत्न केला, तर त्यांनी मला एवढंच सांगून उडवून लावलं की आता तर तू 24ची आहेस, आता काय करशील मेडिसिन, खूप लांब. ते बोलण्यालायकच नव्हते, म्हणजे असं फालतू उत्तर देत होते. तर त्यांच्याशी काय बोलायचं. एवढे सगळे मेडिकल प्रोफेशनल्स आहेत, कोणत्याही चांगल्या माणसाशी बोला. आणि आचार्यजी, असेच अनुभव आणि असंच आकर्षण जर मला क्लिनिकल सायकोलॉजी आणि UPSC साठी झालंय, तर त्यातही हेच योग्य आहे की मी आधी त्या लोकांशी बिलकुल जाऊन सगळ्यांशी बोला, स्पष्टपूर्वक पहा. जे सायकोलॉजिस्ट राहिलेत त्यांची पुस्तकं वाचा, चढ उतार, यश अपयश सगळं चांगल्या प्रकारे समजून घ्या आणि त्यानंतर निर्णय घ्यावा लागत नाही, निर्णय होऊन जातो. तुमचं काम आहे सत्य जाणून घेणं, त्यानंतर तुमच्यासाठी सत्य स्वतः निर्णय करून देईल. ठीक आहे. आणि घाबरू नका, सत्याचे निर्णय घेईल तुमच्यासाठी
ते असं असू शकतं की तुमच्या आवडीनिवडीशी जुळणारे नसतील, पण एकदा तुम्ही सत्याला अधिकार दिला की सर तुम्ही माझ्या वतीने ठरवा, त्यानंतर ते जो काही निर्णय घेईल त्याच्या पुढे मान झुकवा. तो निर्णय अनेकदा असा असेल जो तुम्हाला विचित्र वाटेल. विचित्र वाटला तर वाटू दे, मी ज्याला अधिकार दिला होता त्याने ठरवलंय माझ्यासाठी. द सुपर बॉस हॅज डिसाइडेड फॉर मी. नाव आय कांट बॅक ऑफ. ठीक आहे. जसं UPSC करण्याचा विचार अनेकदा मनात येतो, मग लगेचच हा विचार येतो, मी कधीच करू शकणार नाही. UPSC का करायची आहे? सिनेमा पाहिलाय म्हणून? नाही आचार्यजी. तर का करायची आहे? किती सिव्हिल सर्वंटशी जाऊन बोलला आहात? किती ब्युरोक्रॅटचं आयुष्य जाणता? किती हे जाणता की सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत ज्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस असतात त्यात करिअरचे कोणते मार्ग असतात हे सगळं शोधलंय? तुम्ही प्रमोशन मिळवता. समजा तुम्ही रेव्हेन्यूमध्ये आहात, तुम्ही प्रमोट झाला, तुमचा करिअरचा मार्ग काय असेल हे सगळं तुम्ही चांगल्या प्रकारे शोधलंय का? किंवा तुम्ही फॉरेन सर्व्हिसेसमध्ये जाता तर त्यात तुम्ही लगेचच तर अँबॅसेडर नाही बनणार. त्यात पूर्ण करिअरचा मार्ग काय असतो हे सगळं जाणता? मी 2-3 ब्युरोक्रेट्सची आत्मचरित्र वाचली आणि एक दोघांचीच भेट झाली. असं नाही चालत बाळा, असं नसतं. मी तुमच्याशी बोलू शकतोय कारण मी तुमच्याशी ज्या मुद्द्यावर बोलतोय या मुद्द्यावर मी हजारो नाही तर शेकडो पुस्तकं वाचली. तुम्हाला नाही म्हणत शेकडो पुस्तकं वाचा, पण कमीत कमी तितकी तर माहिती गोळा करा की निर्णय आपोआप व्हायला लागतील. एक आपोआप स्पष्टता येते ज्याने आपोआप निर्णय प्रक्रिया होऊन जाते. काही ठरवण्याची घाई करू नका. काही नाही होत. 24च्या झालात, मरून नाही चालला. बसा थोडा वेळ बेरोजगार, काही नाही झालं. तुमचे खर्चच किती आहेत? रिकामेही बसलात तर काय होऊन दे, कोणता डोंगर नाही कोसळलाय. पण चुकीच्या दिशेने वाहून जाऊ नका. फालतूच्या कोणत्याही व्यवसायात प्रवेश नका देऊ. ठीक आहे. आयुष्याला निर्णय घेण्याची वेळ द्या. आयुष्य करतं. आयुष्य निर्णय करेल म्हणजे हे नाही की तुम्ही असे हातावर हात ठेवून बसलात. याचा अर्थ असा आहे की तुम्ही सक्रियपणे आयुष्याशी जोडलेले आहात. तुम्ही जाणून समजून घेण्याचा प्रयत्न करताय, सतत करताय आणि मग या प्रयत्नातून एक आपोआप रस्ता निघतो. अनपेक्षित असतो तो रस्ता, काही हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. थँक्यू सो मच आचार्यजी.